शेतकऱ्यांना शिवार केले हिरवेगार. शासनाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी असणार याच आशेनं. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असला तरी सोयाबीन सारखं पीक पाहिजे तेवढे उत्पन्न देऊ शकलं नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी खचून न जाता पुन्हा एकदा मातीशी दोन हात करत आपले शेत हिरवेगार केले. त्यातच एक उदाहरण म्हणजे बोथली येथील शेतकऱ्यानं त्यांच्या शेतात गहू पिकाची पेरणी केली. शेत संपूर्ण हिरवगार झालं, शेतात गहू बहरलाय. पण या वर्षी बाजारभाव चांगला मिळणार का, की मागील वर्षी सारखं चित्र राहणार आहे? शेतात महागडे बी टाकले, खत दिले, मशागत सुद्धा जोमानं केली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे शेतकरी थोडा चिंतेत आहे. आमच्या सत्यशोधक न्यूज चॅनलचे प्रतिनिधी दिलीप युनाती यांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. सकाराम शिवराम शिंदे, राहणार बोथली 15. या शेतामध्ये माझ्याकडे जमीन भरपूर आहेत आणि उत्पन्न काहीच नाही झालेले आहेत. उत्पन्न नाही झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये गहू पेरलेला आहे. गव्हाचा थोडासा काहीतरी लाभ भेटू द्या आम्हाला, आम्ही असे विनंती करतो. बाकी काय, सगळे आमच्यापाशी शेती भरपूर आहे. पण गहू पेरल्यानंतर आम्हाला बाजारभावाचे गहू भेटायला पाहिजे मार्केटला. नाही भेटल्यानंतर आम्ही काय करणार? हां, सगळ्यामध्ये आम्ही डुबीच राहणार, म्हणजे आत्महत्या करावं लागेल. मग Subscribe now and press the bell icon. Never miss an update.